भीमादा मला वाटलंच होतं तू थांबला असशील म्हणून। अरे जाता आता गाय दिसली म्हणून थांबलो। तू विकत घेतलीस ना? वय आवडली का तुला? अरे वय ठीक आहे, घरला देतो पाठवून मी। अरे नग नग, आता जमायचं नाही आयच्या ते। का काय झालं? अरे आता कामच कशी बशी करते हाय, पडूनच असते बघ आता। हे आधी का नाही सांगितलं? हा तुझ्या मागे तर कामाचा व्याप काय कमी आहे वय? थांब, ठीक आहे। घरला गेल्यावर आयला यो भांडार लाव आणि पाण्यात न बी दे, बरं वाटेल तिला। वय पर आता आयाची एकच इच्छा आहे बघ, पंढरपूरला जायची। मग काय झालं? बा नाही म्हणतोय, या वयात झेपायचं नाही म्हणतोय तिला। बघू आधी तिला बरं वाटू दे। वय येऊ का म्या? वय आणि गावाकडे ध्यान असू दे। कुणी विचारलं मायाबद्दल तर माझ्याकडे दार त्याला। कशाला? अरे नड असते या, अडचणीत असतो माणूस। आणि मग तू त्यांची अडचण सोडवणार आहेस वय? तुला सांगितलंय तेवढं कर। अरे पर बाला जर का समजलं का माणसं गोळा करून तू हे असलं काहीतरी करतो आहेस तर नाही आवडायचं त्याला। भीमादा अरे अजून किती दिवस घाबरून राहणार आहेस? हा ठीक आहे, निघ आता। सत्तीची काळजी घे, निघ लवकर। चल। राम राम। राम राम। यार ನೀವು? हा ಯಾರು ನೀವು? ಏನ್ ಬೇಕು? नाही म्हणजे मराठीत बोला ना, काही समजत नाहीये। ನನಗೆ ಬರುವುದಿಲ್ಲ। हा नाही म्हणजे घरात दुसरं कोणी नाही का? बोलवा की त्यासनी। निल्ली। कोण आलंय? राम राम। राम राम। आपण कोण? मी सका पाटील, अकोळवरनं आलोय। अच्छा, काय काम होतं म्हणायचं? काम म्हणजे बघा, आमच्या गावचं ते सिद्धरामय्या आहे ना, पंच। अच्छा, सिद्धरामय्या। हा त्यांनी तुमची माहिती दिली आम्हाला। नाही, त्यांचा सांगावा आला होता। हा त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे लग्नाचा पोरगा आहे म्हणून। होय, आहे की आमचे विक्रमराव लग्नाचे आहे। बरं बसा ना तुम्ही, बसा। नाही नाही बसायला नाही, बैलगाडी दुसऱ्याच्या शेतात सोडली। अरे बर बर बर। ते कसं आहे, गावाकडे आमची शेती आहे, गुरढोर, मोठा बारदाना आहे आणि स्वतःचं घर पण आहे। अहो आमासनी त्याच्या संग काय बी देणं घेणं नाही, आमासनी फक्त पोरगी देखणी हवी बस। होय 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 होय, मग एक वार पोरगी बघून घ्या की तुम्ही। अच्छा 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 अच्छा, पण तुम्ही सांगा कधी बघायचं ते आपण बघू ना। ठरवून सांगतो की, नाही म्हणजे पहिलं म्हटलं कसं तुम्हाला भेटावं आणि मग पुढच्या गोष्टी। आम्हाला पोरगी घरात कशी पाहिजे हा सगळं तिने हा बारदाना सांभाळला पाहिजे, बाकी काही आमची अपेक्षा नाही। आता फक्त काय राहिलं की बाबा आम्ही तुमच्याकडे यायचं का तुम्ही इकडे येणार, एवढंच फक्त सांगा, बाकी काही विचार करू नका तुम्ही। नाही म्हणजे मीच घेऊन येतो की तिला इकडं। हा चालेल की। बरं लवकर सांगा, म्हणजे तशी आम्हाला तयारी करायला ना। होय 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 होय, येऊ मी? बरं वाईट जेवा की। नाही नाही आता ना ग, उशीर होईल। आता सगळं कसं आपला कार्यक्रम झाल्यावरच। हा या या। पाटलीनबाई, सिद्धरामानं ठरवलेलं दिसतंय की ह्या वर्षी आपल्या इक्रमचं लगीन लावायचं म्हणजे लावायचं।
सिद्धरामय्याचं काही नाही बरं का, समधी काल भैरीची कृपा आहे. बरं तुमच्या मनासारखं तसं तर तसं, तो काळ भैरव असो का सिद्धरामय्या असो. थांब 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 थांब. हो पाहुणं, राम राम. अहो वाईज या की इकडं. वय आलो आलो. गावात नवीन दिसते पाहुणे तुम्ही. हा, हे इथला अक्कोलचा आहे आम्ही. वय हे गावचं पाटील आहे ना व. वय त्यासनी कोण ओळखत नाही. त्यांच्या पोरासाठी एक सोयरीक घेऊन आलतो, म्हणजे माझ्याच पोरीची म्हणा की. त्या पाटलाच्या पोरासाठी हो. अहो ते लगीन आणि संसार करायला मागत नाही. अरे काय बोलतोय बाबा. कशाला पोरीचं वाटोळ करून घ्यायचा. काय? पाटलासने आमचं नाव सांगू नका. नाही नाही ठीक आहे. राम राम. राम राम. चल रे. कशिया त्या जुपदाला, कशिया त्या जुपदाला, कशिया त्या जुपदाला. कशी पण आज तर लय खुश आहेत. अयो मी नेहमीच खुश असतो रे. असं आहे होय का, मला वाटलं तात्या तुमच्याकडे पुण्यांदा आला म्हणून का काय. अयो मंगळू, अयो न येऊन सांगतो कुणाला, पण तू कसं काय येणं केलंस. हा तेच सांगा आलो आहे. काळ भैरी कामाला लागला आहे. पाटलाचं काम होणार म्हणजे होणार. अयो यो हे मंगळू, काम झालंच पाहिजे बघ. आणि त्या पाटलाच्या मुलासाठी मी अजून एक मुलगी बघितली आहे बघ. अहो पण तुम्ही एवढं समजा करता, त्यात तुमचा फायदा काय आहे. अयो डोकं कसं चालत नाही रे तुझं मंगळू. साधा विचार कर बघ. एक तर शेजारच्या गावचा पाटील, त्यात माझा मित्र श्रीमंत घराणं. तो आता अडचणीत आहे, आणि जर त्याची अडचण मी दूर केली तर त्या गावात पण माझं नाव होणार पंच 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 पंच. आणि काळ भैरीचं बी होईल. म्हणजे गावचा कारभार तुमच्या घरात आणि भागताची रांग आमच्या दारात. थांबा थांबा. हो पाहुणं, राम राम. काय म्हणता पाहुणं. गावातला पाटील ठाव आहेत ना व. होय ठाव आहे का. नाही म्हणजे त्यांच्या पोरासाठी स्थळ घेऊन आलो होतो. कशी आहेत माणसं. अहो त्या पोराच्या मनात काही लगीन करायचं दिसत नाही. काय उग त्यांच्या नादी लागून पोरीचं वाटोळ करून घेऊ नका. या पंचाला आता मी सोडतच नाही. मी काय सावता त्याच्याकडे गेलो नव्हतो माझ्या पोरीचं लगीन करा म्हणून. त्याच्या दोस्ताचं भलं करायच्या नादात माझ्या पोरीचं वाटोळं करतोय. होय थांब, धावतोच तुला आता काय येते. ए चल रे. सत्ते, हे सत्ते, गडी माणसं पाहिजेत म्हणून सांगावं दाडलं आहे. ये त्याला जाच. म्हणजे जायचं ठरवलंच आहे का तुम्ही. वय मी येणार असाल तर ठीक आहे, नाहीतर तुमच्या बिगर जाईन ना. मग मी काय एकली राहू का काय. तू ठरव. मी सांगतो तसा संसार करायचा आहे का इथंच थांबायचा आहे. पर हाय नाही यायची घर सोडून. तू चल, तुला यायचं असेल तर. नाही येईल. पर तुम्ही तुमचं कोंडाळ करून बसू नका म्हणजे झालं. हे बघ सत्ते, मी तुला आत्ताच सांगतो आहे, माझ्या कामात डवळाडवळ केलेली मला नाही चालायची. म्हणजे काम सोडून तुम्ही लोकांचं बघत बसणार का काय. माझं मी बघेन. तुला नसल चालत तर तू येऊ नको सांग. तुम्हाला तेच पाहिजे आहे ना व. आता तुला सरळ सांगतो ते समजत नाही वय. हा आता संग यायचं म्हणजे हे सगळं चालणारच. 4 माणसं तालावर येणार जाणार, ते माझ्याशी बोलणार, मी त्यांच्याशी बोलणार. आता याची सवय करून घ्यायला पाहिजे तुला. पर मी विचारते, लोकांची तुम्हाला एवढी काय पडली आहे. अगं लोकांकडे बघ जरा, खाया नाही त्यासनी काय, साधं पाणी नाही प्यायला.